महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील नाभेगाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आलाय। स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली रामबाग ही वास्तू न्हावे पंचकृषीतच नव्हे तर पनवेल, उरण, रायगड आणि नवी मुंबईसाठी अभिमानाची ठरली आहे। विशेष म्हणजे रामबाग आता पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे। त्यामुळे न्हावे आणि पंचकृषीतील ग्रामस्थ आणि म्हसेश्वर मंदिर समितीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यात आला। तसेच विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारणारे आमदार प्रशांत ठाकूर आणि पुन्हा एकदा विजयी मिळवलेले आमदार महेश बालदी यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय। या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, TIPLचे संचालक अमोल ठाकूर, सरपंच विजेंद्र पाटील यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या या म्हसेश्वर देवस्थान कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेला हा सगळा सुशोभित झालेला आपला सगळा परिसर या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या कमिटीच्या सर्व सदस्यांनी, ग्रामस्थांनी केलेलं योगदान हे आपल्या सर्वांना अभिमान वाटणारं अशा पद्धतीचं एक सौंदर्य स्थळ, पर्यटन स्थळ बनलेलं आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो। आज या आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या बनलेल्या या रामबाग परिसराला या ठिकाणी इथे आपण पाहता वर्ष लुटताय आणि त्या माध्यमातून आपण सगळेच जण एकमेकांशी अधिकाधिक जोडलं जातोय। या ठिकाणी होणारे वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम ही सुद्धा आता रामबागची एक खास वेगळी अशी ओळख बनत चाललेली आहे। त्यामुळे हा परिसर आपल्या उल्वा रोडचीच नाही, एका अर्थानं पनवेल तालुक्याची शान बनत चाललेला आहे आणि त्यामुळे निश्चितच आपल्या सगळ्यांचा आनंद हा अधिकाधिक दुणावतोय। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमदार, आपले स्थानिक आमदार म्हणून सन्मान्य महेश बालदीजी, त्याचबरोबर अगदी काही दिवसांपूर्वी ज्यांची विधान परिषदेवरती राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली ते आपल्याच पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे आता संपूर्ण महाराष्ट्राचे महासचिव म्हणजे सरचिटणीस विक्रांत पाटील यांचा आणि आपल्या या दोघांच्या सोबतीनं माझाही असा सत्काराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या सत्काराच्या बद्दल मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं, ग्रामपंचायतीचं, म्हसेश्वर देवस्थान कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो। वेगवेगळ्या मार्गाने या परिसराच्या विकासासाठी कैलासवासी जनार्दन भगत साहेब यांच्यापासून प्रेरणा घेत रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सारी मंडळी काम करतो। ज्याला ज्या क्षेत्रात काम करता येईल त्या क्षेत्रात काम करायचा आपण प्रयत्न करतोय। इथला स्थानिक ग्रामस्थ आहे, इथला शेतकरी आहे, या स्थानिक ग्रामस्थाला, शेतकऱ्याला अभिमानानं इथं या ठिकाणी आपलं जीवन जगता आलं पाहिजे। पुढच्या पिढीला त्यांना चांगल्या पद्धतीनं इथे विकास जो होतोय त्या विकासामध्ये महत्त्वाचं मानाचं स्थान मिळालं पाहिजे। यासाठी जे करणं आवश्यक आहे ते करण्यासाठी रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण प्रयत्न करतोय। मग इथं विमानतळ येतोय, इथं JLPDचे 4 पोर्ट्स आलेले आहेत किंवा या परिसराचा होणारा हा जो विकास आहे याच्यामध्ये विकासाच्या, रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी नव्याने निर्माण होत आहेत आणि त्यामुळे या नव्याने निर्माण होणाऱ्या या संधी आपल्या तरुणांना मिळाल्या पाहिजे। आपला या परिसरात राहणारा ग्रामस्थ, नवयुवक, नवतरुण हा कुठल्याही स्थितीमध्ये
रोजगारासाठी त्याला इथून पुढे जाता कामा नये. उलट देशभरामधून उल्हान रोड असेल, द्रोणागिरी रोड असेल, पनवेल तालुका असेल, या परिसरामध्ये देशभरामधून वेगवेगळे तरुण आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईमध्ये येत आहेत, नव्या मुंबईत येत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला